येऊया मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं सध्या उसंत घेतलीये। रात्रीपासून मुंबईमध्ये पावसानं काहीसा ब्रेक घेतलेला दिसतोय। नवी मुंबई मध्ये सुद्धा पावसाची उघडीप पाहायला मिळते। 5 ते 6 दिवसांच्या जोरदार पावसानंतर रात्रीपासून पावसाची काहीशी उसंत पाहायला मिळते आहे। गेल्या काही दिवसात मुंबईला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं होतं। ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडलेल्या होत्या। रात्रीपासून मात्र मुंबईने आता पावसाचा काहीसा ब्रेक घेतलेला आहे। नवी मुंबई ठाण्यात सुद्धा पावसाची उघडीप पाहायला मिळते। काय नेमकी मुंबईतली स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले। ओम, 5-6 दिवस पावसानं चांगलंच झोडपून काढल्यानंतर आता काहीसा ब्रेक घेतल्याचं दिसतंय। आज सकाळपासून पावसानं उसंत घेतली। काय नेमकी मुंबईतली आजची परिस्थिती आहे? अनुपमा, खरं तर 4-5 दिवसाच्या धुवाधार बॅटिंग नंतर मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये पाऊस काहीसा विसावलाय, स्थिरावलाय असं आपण म्हणू शकतो। खरं तर काल दिवसभरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। उंच लाटा सुद्धा मुंबईकरांनी काल अनुभवल्या। मात्र काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसानं ब्रेक घेतल्याचं चित्र या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। मुंबई शहर असेल, उपनगर असेल किंवा MMR भागामध्ये, ठाणे असेल किंवा नजीकच्या भागामध्ये वसई विरार आणि नालासोपाऱ्याचा जर अपवाद सोडला तर इतर सगळ्या भागांमध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात उसंत घेतल्याचं चित्र निर्माण झालंय। सकाळपासून जर आपण सगळ्या भागांचा आढावा घेतला तर कुठेही पावसाची नोंद आज झालेली नाहीये। खरं तर पावसाचा अलर्ट खरं तर या निमित्तानं काल सरकारकडनं देण्यात आला होता। त्या दृष्टीनं मुंबईतल्या शाळांना सुद्धा सुट्टी देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीनं काल जाहीर करण्यात आला होता। त्यासोबतच वर्क फ्रॉम होम असेल किंवा इतरही सगळ्या उपाययोजना सरकारकडनं करण्यात आल्या होत्या। परंतु पावसानं हा ब्रेक घेतल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा मुंबईतलं जे जनजीवन आहे ते पुन्हा पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते। वाहतुकीचा जर आपण विचार केला तर मुंबईतल्या लोकल सेवा असतील, रस्ते वाहतूक असेल, या सगळ्या आता पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते। काल पावसामुळे खरं तर 15 ते 20 मिनिटं किंबहुना अर्धा तास रेल्वे वाहतूक होती तिच्यावर मोठा परिणाम झाला होता। हार्बर लाईनवर सुद्धा त्या नजीकच्या भागामध्ये झाड पडलं होतं, त्यामुळे ही सगळी सेवा प्रभावित झाली होती। त्यामुळे आज मात्र असा कुठलाही प्रकार मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। निश्चितच एकंदरीत पावसानं ब्रेक घेतलेला आहे। खरं तर आणखी काळजी मुंबईकरांना होती ती म्हणजे अति प्रचंड वेगानं वारे वाहत होते कालपासून आणि त्यामुळे ती एक कुठेतरी भीती होती। मात्र आज तरी एकंदरीतच वातावरण पूर्णपणे निवळले असं म्हणायला हरकत नाही। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।